तर मला वाटतं त्यांनी माझ्या नादी लागू नये. मी सोपा डावचायचा माणूस नाही. मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही. राज्यात सध्या दूध भेसळीचा मुद्दा चांगलाच गाजतोय, पण हा वाद आता फक्त अन्न सुरक्षा किंवा दूध संकलनापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो थेट विधानसभेपासून बीडच्या राजकारणापर्यंत पोहोचला आहे. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी नाव न घेता बीडमधील आमदार सुरेश धस यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले. त्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेत माझ्या नादी लागू नका, मी उलटा फिरलो तर नीट सोडणार नाही, असा थेट इशाराच दिला. तर मला वाटतं त्यांनी माझ्या नादी लागू नये. मी सोपा डावचायचा माणूस नाही. मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही. दूध संकलनातील कथित गैरप्रकार, सुरेश धस यांच्या पत्नीचं नाव या वादात कसं आलं, माध्यमांवर दबावाचे आरोप, जिओ टॅगिंगचा पलटवार आणि पुढील अधिवेशनात मोठे खुलासे करण्याची भाषा, या सगळ्या मागचं नेमकं राजकारण काय आहे आणि हा वाद पुढे महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणतं वळण देऊ शकतो, आज याच विषयावर सविस्तर चर्चा करूया. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. राज्यातील दूध भेसळ आणि दूध संकलन प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांचा मुद्दा हा नवीन नाही, पण पुण्यातील मंचर येथे अन्न व औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईनंतर हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. सुरुवातीला हा प्रश्न अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या हिताचा वाटत होता, पण काही दिवसातच या प्रकरणानं राजकीय वळण घेतलं आणि विधानसभेपर्यंत पोहोचलं. सभागृहात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी नाव न घेता बीडमधील एका आमदाराच्या पत्नीबाबत गंभीर आरोप केले. त्यांचा दावा असा होता की काही दूध संकलन संस्था आणि डेअरी चालकांवर दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही मोठ्या दूध प्रक्रिया कंपन्यांवरही निकृष्ट दर्जाचे दूध स्वीकारण्यासाठी कथित दमदाटी होत असल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावं अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. याच भाषणात जयंत पाटीलांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. या कथित प्रकरणाबाबत बातम्या प्रकाशित करणाऱ्या काही माध्यमांवर दबाव आणला जात असल्याच्या चर्चा असल्याचं त्यांनी सांगितलं. माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीनं हा मुद्दा गंभीर असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मात्र त्यांनी कोणत्याही व्यक्तीचे नाव सभागृहात घेतलं नाही. पण राजकारणात अनेकदा नाव न घेताही बोट कोणाकडे आहे हे समजतं. काही वेळातच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यांनी थेट जयंत पाटील यांना इशारा दिला की माझ्या नादी लागू नका, मी सहज डिवचायचा माणूस नाही, उलटा फिरलो तर नीट सोडणार नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळं हा वाद आणखी तापला. सुरेश धस यांनी आरोप फेटाळून लावत सांगितले की त्यांच्या पत्नीने कोणालाही धमकावल्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी असंही म्हटलं की जर कोणाकडं ठोस पुरावे असतील तर त्यांनी समोर यावं, तक्रार द्यावी आणि चौकशी व्हावी. म्हणजेच त्यांनी या प्रकरणात चौकशीला विरोध न करता आरोप करणाऱ्यांनी पुरावे सादर करावेत अशी भूमिका घेतली. इथून पुढे हा वाद फक्त दूध व्यवसायापुरता राहिला नाही. सुरेश धस यांनी लगेच महाविकास आघाडी सरकारच्या काळातील जिओ टॅगिंगचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या मते त्या काळात झालेल्या निर्णयांच्या नावाखाली मोठे गैरव्यवहार झाले आणि पुढील अधिवेशनात ते याबाबत माहिती मांडणार आहेत. म्हणजे विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला उत्तर देताना त्यांनी थेट जुने निर्णय चर्चेत आणले. इतक्यावरच ते थांबले नाहीत. महालक्ष्मी नावाच्या संस्थेचा उल्लेख करत त्या संस्थेची नोंदणी, संचालक आणि आर्थिक रचना याबाबत माहिती पुढील अधिवेशनात मांडण्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे आता हा वाद कोणावर आरोप झाले इतकाच राहिला नाही, तर पुढे कोण कोणाचे कागद बाहेर काढणार अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. आता या संपूर्ण प्रकरणाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर काही गोष्टी स्पष्ट दिसतात. महाराष्ट्रात जेव्हा एखादा आर्थिक किंवा प्रशासकीय मुद्दा समोर येतो तेव्हा तो लवकर राजकीय संघर्षात बदलतो. कारण अशा प्रश्नांचा संबंध हा थेट स्थानिक सत्ता, सहकारी संस्था आणि आर्थिक हितसंबंधांशी असतो. दूध व्यवसाय आहे त्याला अपवाद नाही. दूध संघ, डेअरी आणि संकलन केंद्रे ही केवळ व्यावसायिक यंत्रणा नसतात. अनेक भागात त्याचा सामाजिक आणि राजकीय प्रभाव तेवढाच महत्त्वाचा असतो. ग्रामीण भागात या संस्थांमुळे हजारो शेतकरी जोडलेले असतात. त्यामुळं अशा क्षेत्रात कोणताही आरोप झाला की त्याचे पडसाद थेट राजकारणात उमटतात. बीड जिल्ह्याचं राजकारण तर आधीपासूनच संघर्षमय राहिलं आहे. या जिल्ह्यातील अनेक नेते आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यामुळे सभागृहातील आरोप आणि त्यानंतर आलेलं प्रत्युत्तर हे केवळ वैयक्तिक वाद म्हणून पाहता येत नाही. यामागं स्थानिक राजकीय स्पर्धा, प्रभाव क्षेत्र आणि जनमत याचाही विचार केला जातो. विरोधकांचा प्रयत्न हा सरकारला बचावात्मक भूमिकेत आणायचा असतो. एखादा मुद्दा सभागृहात मांडून त्याची चौकशीची मागणी करणे ही विरोधकांची राजकीय रणनीती असते. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील नेते प्रतिआरोप करून विरोधकांवरच प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करतात. या प्रकरणातही नेमकं तेच चित्र दिसत आहे.
आता या वादात सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता असेल तर तो म्हणजे चौकशी. जर सरकारनं चौकशी केली तर त्यातून काय निष्पन्न होतं याकडे सर्वांचं लक्ष असेल आणि जर चौकशी झाली नाही तर विरोधक हा मुद्दा अधिक आक्रमकपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे हा वाद इथेच थांबेल असं नाही. विशेष म्हणजे दोन्ही बाजूंनी पुढील अधिवेशनाचा उल्लेख केला आहे. एका बाजूला कथित दूध गैरव्यवहारांची चौकशीची मागणी आहे तर दुसऱ्या बाजूला जिओ टॅगिंग आणि इतर संस्थांबाबत खुलासे करण्याचा दावा आहे. त्यामुळे पुढील अधिवेशनात हा विषय पुन्हा एकदा गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारणात अनेकदा सुरुवात एका मुद्द्यापासून होते पण शेवटी अनेक जुन्या फायली उघडल्या जातात. त्यामुळे येत्या काळात हा वाद फक्त दूध भेसळीपुरता मर्यादित राहतो की आणखी मोठ्या राजकीय संघर्षाचं रूप घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या या प्रकरणात आरोप आणि प्रत्यारोप दोन्ही बाजूंनी झाले आहेत. त्यामुळे पुढे चौकशीत नेमकं काय समोर येतं आणि अधिवेशनात कोणते नवे खुलासे होतात यावर या संपूर्ण वादाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे हा विषय इथे संपलेला नाही तर खरी राजकीय लढाई कदाचित आता सुरू होत आहे. तुमच्या मते या प्रकरणात सरकारने स्वतंत्र चौकशी करावी का की हा फक्त राजकीय आरोप प्रत्यारोपांचा भाग आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.